चमचमत्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चारी बाजूने प्रेक्षक आणि संपूर्ण प्रेक्षक राजा आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षक राजाचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला क्षेत्रगण सजवून घ्या. दुरंदेवाडी वॉरियर चला फिल्डिंग लावून घ्या. वॉरियर चला आतमध्ये या. नक्कीच लाईनअप मध्ये हा संघ आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अमोल गोसावी भाऊ आपण जर कुठे असाल तर प्लीज आपण समोरच्या कक्षाशी संपर्क साधा. यस हा संघ आतमध्ये क्रिकेटची लाईनअप मध्ये आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची मित्रांनो ही शिस्त आहे आणि हे वॉरियर आतमध्ये येतात. दुरंदेवाडी वॉरियर अप्रतिम प्रदर्शन या संपूर्ण स्पर्धेमध्ये या संघाचं पाहायला मिळालं. या टीम मध्ये पाहिलं तर विनोद माने आहेत, त्याचबरोबर अक्षय जाधव अक्षय डिसले आपल्याला पाहायला मिळते. करण जाधव आहेत, प्रमोद पाटील असतील, त्याचबरोबर अनेक खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये या टीम मध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले आणि सांघिक खेळाच्या जीवावरती हा संघ फायनल मध्ये धडक मारलेली आहे या संघाने. त्याचबरोबर यश एडिटरच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिलं तर स्पर्धेच्या रील्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेची क्षणचित्र त्याच्या माध्यमातून टिपली जात आहेत, त्याचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये कोणतीही कमतरता आयोजन कमिटीने ठेवलेली नाहीये, कारण हे संपूर्ण मैदान जर पाहिलं तर सजवलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर पॉपेच्या माध्यमातून दोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आज कव्हर केली जाते आणि ते जर पाहिलं तर ते देखील आपल्याच भागातील सुपुत्र आहेत आणि त्यांचं देखील आज जर पाहिलं तर गावाला अतिशय चांगलं त्यांचं क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं देखील आम्ही खूप खूप कौतुक करतो. त्याचबरोबर माझ्यासोबत नक्कीच समालोचन कक्षामध्ये अमित पाटील सर असतील, विकास जाधव सर असतील, त्याचबरोबर 2 दिवस स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये तेजस पवार आमच्यासोबत जुडला गेला होता, त्याचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसामध्ये अमोल माने माहुली आमच्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जुडले गेलेले आहेत. त्याचबरोबर ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. सर्व बक्षीसदाते असतील, स्पॉन्सर असतील, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतो. जातो फायनलच्या मॅचच्या दिशेने. एका बाजूला फिल्डिंग करणार टीम दुरंदेवाडी वॉरियर आणि दुसऱ्या बाजूला बॅट्समन दोन मैदानामध्ये उतरत असताना पाहायला मिळतील. शार्बी 11 आपल्या लीग स्टेजेस मधील सर्वच्या सर्व मॅचेस या संघाने जिंकलेले आहेत. जवळजवळ 8 मॅच या संघाने आतापर्यंत जिंकून फायनल मध्ये 1 साइड धडक मारलेली आहे. स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक जुडली गेली, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अनेक चांगल्या चांगल्या बाईट्स देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. साळुंके साहेबांची जर पाहिलं ती बाईट्स होती, त्यांनी जर पाहिलं तर 10 वर्ष पंतप्रधान बॉडीमध्ये बॉडीगार्डचं या ठिकाणी काम केलेलं आहे. पंतप्रधानांच्या सोबत बॉडीगार्डचं काम ज्यांनी केलेलं आहे सुरक्षा क्षेत्रामध्ये, ते देखील साळुंके साहेब आमच्या या स्पर्धेसाठी जुडले गेले. त्यांनी आमच्या स्पर्धेला जर पाहिलं तर अनमोल मार्गदर्शन केलं आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी लाख मोलाचं ठरू शकतं. त्याचबरोबर विजय पावले सारखे खेळाडू आपल्या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन देखील पाहायला मिळाले आणि तोच योद्धा मैदानामध्ये उतरतोय. पहा, नाव आहे सांगली जिल्ह्याचा मान अभिमान आणि सन्मान विजय पावले आणि दुसऱ्या बाजूला पाठीमागे ऑरेंज जर्सी 32 तालुक्याचा ब्लॅक डायमंड नाव आहे सूरज तांबेट. या खेळाडूंची नक्की चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दोन्ही खेळाडूंची चर्चा आहे आणि याच लाल मातीमध्ये तयार झालेला योद्धा विजय पावले सारखे खेळाडू. नक्कीच त्यांनी जर पाहिलं तर अतिशय चांगलं मार्गदर्शन सर्व खेळाडूंना ऑनलाईन प्रेक्षकांना देखील केलं. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की क्रिकेट किती तुम्हाला खेळा येते हे महत्वाचं नाही, तुम्ही सातत्याने या मैदानावरती या मैदानाची सेवा करणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा सातत्याने प्रॅक्टिस करता ना तेव्हा असे घडता आणि सातत्याने पहिल्या दिवशी तुम्ही अयशस्वी ठराल, दुसऱ्या दिवशी अयशस्वी ठराल, परंतु तिसऱ्या दिवशी नक्कीच तुम्ही यशस्वी ठराल. कारण जर तुमची मेहनत प्रामाणिक असेल ना तर यश देखील तुम्हाला 100% मिळणार. अतिशय अनमोल मार्गदर्शन त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मॅच सुरू व्हायच्या अगोदर 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं आयोजन नियोजन आवडलं असेल तर मित्रांनो एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत असोसिएशनसाठी. थँक्यू तुमच्याच प्रेमामुळे आज ही संपूर्ण स्पर्धा आज यशस्वी झालेली आहे. मित्रांनो टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होत आहे दोन्ही संघांचं. फायनल मॅचचा थरार पाहायला मिळतोय. एका बाजूला दुरंदेवाडी वॉरियर गोलंदाज ट्रॅक वरती वाखोड्याचं मलिंगा वाखोडे एक्सप्रेस विनोद माने. समोर पाहिलं तर सांगली जिल्ह्याचा ब्रँड अँबॅसिडर विजय पावले पहिला बॉल घेऊन
पहिला बॉल अप्रतिम, कडक कडक बेधडक स्क्वेअर कट, आलाय चौकार. अप्रतिम फटका. रूम होता, रूम शोधून इनफिल्डच्या भरून हा स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. किती वेळ आहे पहा या खेळाडूकडे. अप्रतिम अप्रतिम फटका सजवलेला पाहायला मिळाला. नक्कीच इनफिल्डच्या वरून देखना दर्जेदार क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा चौकार आलेला पाहायला मिळाला. विजय पावलेने अनेक जर पाहिलं तर क्रिकेटमधील चढ उतार मित्रांनो पाहिलेले आहेत. अनेक इंजुरीचा त्यांनी सामना केलेला आहे, अनेक दुखापतीचा सामना केलेला आहे आणि त्या दुखापतीवरती मात करून हा सांगलीचा आणि 32 तालुक्याचा ठाण्या वाघ आज संपूर्ण भारत गाजवतोय. यावी आडव्या वाठीने अप्रतिम स्वॉक्सिपचा फटका निघून जातोय सीमा रेखा पार. ब्रँडेड विजय पावले स्ट्रोक षटकार. अप्रतिम षटकार सजवलेला पाहिला पहा. क्रीजचा अप्रतिम वापर, तदनंतर थोडासा वाकला चुकला नंतर ठोकला षटकार. संजय नांगरे पाटील यांनी झेल पकडला त्याबद्दल अमीर भैया मोलानी यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडला त्याबद्दल भैयांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज. एक चौकार एक षटकार. फायनलचा घमासान आणि फायनल मॅच मध्ये विजय पावले यांचा देखील एफर्ट पाहायला मिळेल. परंतु समोर गोलंदाज पाहिलं तर गोलंदाज देखील कमी नाहीये मित्रांनो. नाव आहे विनोद माने. यावेळी देखील कट केलेला पाहायला मिळाला. कट केलाय परंतु थोडीशी मिस फिल्डिंग, त्याचं रूपांतर 4 धावेमध्ये झालेलं पाहायला मिळालं. काय बॅटिंग होते, जबरदस्त बॅटिंग. अप्रतिम बॅटिंग झालेली पाहायला मिळाली. यावेळी पहा क्रीजचा अतिशय चांगला वापर, थोडासा चेंडू बाहेर ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. काटा बदलतोय, अँगलने चेंडू रिलीज करत असताना पाहायला मिळतो, कारण राऊंड विकेट गोलंदाजी करतोय त्यामुळे चेंडू बाहेर जात आहेत आणि बाहेरच्या चेंडूला अप्रतिम कडक स्क्वेअर कट. यावेळी देखील बॅटची खालची कडा लागलेली पाहायला मिळाली. अक्षय डिसले याच्या माध्यमातून चेंडू अडवला तोपर्यंत इंक सिंगल आलेले पाहायला मिळाले. आता स्ट्रायकिंग एंड जर पाहिलं तर हा खेळाडू नक्कीच एक हार्ड हिटर बॅट्समन आहे, पॉवर हिटर, ज्यांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र गाजवला, विशेषतः कोकण पट्टा. खेड, रत्नागिरी, चिपळूण, दापोली, गुहागर, संगमेश्वर पर्यंत ओपन क्रिकेट गाजवलंय. अमित पाटील सरांनी त्याला संधी दिली, त्या संधीचं सोनं केलं या गुणी खेळाडूने. नाव आहे सूरज तांबिट, एक हार्ड हिटर बॅट्समन. नक्कीच बाहेरचा चेंडू होता, सोडून दिलेला पाहायला मिळाला, परंतु पंच तटस्थ आहेत. अतिशय चांगली भूमिका पंचांची पाहायला मिळाली, कारण जर पाहिलं तर चेंडू आतून गेला. सर सांगतायत, विजय सर देखील सांगतायत की तुझ्या स्लॉट मध्ये चेंडू होता त्यामुळे हा फेअर बॉल घोषित केला. पंचांनी देखील प्रभावित केलाय रणवीर स्पोर्ट्स पॅनलच्या. अजय माने सर असतील, रिया शेख सर असतील, केटी सर असतील, खूप छान यार. यावी खोलोडापाचा चेंडू थोडेसे पुढे निघून गेलेले पाहायला मिळाले. चांगलं कॉलिंग आहे, अतिशय चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं, खूप छान कॉलिंग. ताळमेळ अप्रतिम दोन खेळाडूंच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विजय पावले अतिशय चांगलं कॉलिंग, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सूरज तांबिट याचं देखील अतिशय चांगलं कॉलिंग. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पावपेच्या षटकामध्ये धावा खर्च केला 15. त्याबरोबर या टीम मधून अगेन्स्ट टीम मधून म्हणजे दुरंदरवाडी वॉरियर या टीम मधून विजय पावले यांचा छोटा बंधू राहुल पावले देखील खेळत असताना पाहायला मिळते. दोन बंधूंची, सख्या बंधूंची जोडी एकमेकाच्या विरोधामध्ये ठाकलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर विजय पावले यांनी तयार केलेले पट्टे देखील आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर पाठीमागे इस्टर्नच्या पाठीमागे दत्ता बांबवडी सारखा खेळाडू त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय, परंतु मैदानामध्ये जर पाहिलं तर नक्कीच हे एकमेकाचे विरोधक आपल्याला पाहायला मिळतील. पावपे, बॅटिंग पावपे. अजय सर सांगतात की हा बॅटिंग पावपे आहे. फायनल मॅचचा थरार पाहायला मिळतो मित्रांनो. एका बाजूला दुरंदेवाडी वॉरियर तर दुसऱ्या बाजूला शार्वी 11. लीग स्टेजेस मधील सर्वच्या सर्व मॅचेस जिंकून हा संघ फायनल मध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलचा मुकाबला जबरदस्त पाहायला मिळाला. त्या मुकाबल्यामध्ये प्रवीण झेंडे 40+ चे खेळाडू त्यांनी बाजी मारली आणि 2 षटकार मॅचला कलाटणी देणारे ते षटकार होते. आज जर पाहिलं तर या प्रेक्षक राजाने देखील ही संपूर्ण स्पर्धा आज डोक्यावरती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये 5281 प्रेक्षक आमच्या सोबत जुडले गेलेले होते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आता 139 प्रेक्षक आमच्या सोबत जुडले गेलेले आहेत ऑनलाईन लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. तुमच्यामुळेच आज या स्पर्धेला जर पाहिलं तर शोभा आलेली आहे आणि तुमच्यामुळेच या स्पर्धेला भरपूर प्रेम मिळालेलं आहे. ओमकार गुरु चेला.
पहिला बॉल बॅट्समिंग अगोदर झालेली पाहायला मिळाली. विजय पावले यांची मुवमेंट अगोदर झाली. समोर त्याचा चेला आहे, विजय पावले यांनी तयार केलेला पट्टा आहे ओमकार, आणि बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत विजय पावले स्वतः. आणि ओमकार जर पाहिलं तर मांगले गावचाच सुपुत्र आहे. सातत्याने तिरुपती स्पोर्ट्स 2011 मांगले या संघातून विजय पावले असतील, ओमकार असतील, पाठीमागे दत्ता पांबवडे असेल, विकास असेल, सर्व एकत्र खेळतात. परंतु आज लीगच्या माध्यमातून एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतात. अप्रतिम पहिला चेंडू, अप्रतिम. यावी चेंडू आहे मध्ये जातोय. एलिमिनेशन मिळतंय का पाहूया, एलिमिनेशन मिळतंय का पाहूया. आणि चेला नाव आहे ओमकार, ओमकार आणि ओमकार गुरुला बाद केलाय. खूप छान गोलंदाजी, खूप छान गोलंदाजी. विजय पावले जर पाहिलं तर स्क्वेअर क्लिजन मध्ये आउट झालेले पाहायला मिळाले. एक मोठा मासा गळाला, बडी मछली चाल में. वाव, नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. ऍक्शन रिप्ले पण पाहूया. क्रीजचा वापर केला परंतु पाहिलं तर प्रॉपर टाइम झालेला नाहीये आणि बाउंड्री लाईनवरती एलिमिनेशन मिळालं नाही. अप्रतिम झेल पकडला त्या खेळाडूने. झेल पकडलेला खेळाडू देखील जर पाहिलं तर मांगल्याचाच खेळाडू आहे. मित्रांनो, खेळाडू कसे घडवायचे असतात, विजय पावले यांनी सांगितले की प्रामाणिक प्रामाणिक खेळाडू घडवायचे असतात. समोर गुरु होते, गोलंदाजी मार्कवरती देखील तोच ज्यांनी बनवला होता तोच खेळाडू होता. अर्थातच ओमकार ज्यांनी झेल पकडला तो देखील जर पाहिलं तर सुजल आपल्याला होता, सुजल मोजावर. परंतु मैदानामध्ये या प्रामाणिक खेळाडूंचं प्रामाणिकपणा कसा असतो या खेळाडूंनी नक्कीच दाखवून दिला. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय अर्थातच सनीत सरापले, अजून एक सुपरस्टार खेळाडू, मांगले गावचा सुपुत्र आहे सनीत सरापले. नक्कीच विजय पावले स्वस्तामध्ये बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी 3 क्रमांकावरती सनीत सरापले आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. समोर जर पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं अर्थातच ओमकार. ओमकार याच्यावरती नक्कीच नजरा भिनलेल्या, संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा या खेळाडूवरती भिनलेल्या पाहायला मिळतात. कारण विजय पावले सारख्या एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडूची विकेट या खेळाडूने पकडलेली पाहायला मिळाली. खूप छान क्रिकेट पाहायला मिळते. मैदानामध्ये सन्नाटा पसरलाय परंतु आता नक्कीच त्याला वेग देण्यासाठी आलाय सनी सरापले. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक खूप दूरवर राहिलेला पाहायला मिळाला. आलाय चौकार, आल्या चौकाराने स्वागत केलंय. बीमार ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. पहा फुल टॉस, हातातून चेंडू थोडासा सटकला आणि त्याला हुक केला. या चेंडूवरती तब्बल 4 धावा हुक केलेल्या पाहायला मिळाल्या आणि बोनच्या स्वरूपामध्ये नक्कीच 5 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. दरम्यान अमर अण्णा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. एक क्रिकेट प्रेमी आणि आमच्या पाठीशी उभं राहणारे एक हक्काचं व्यासपीठ, हक्काचं व्यक्तिमत्व अमर अण्णा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. एक सुंदर स्पर्धा, मानाची, अभिमानाची आणि सर्व आपल्या बत्तीसशिराळा तालुक्याच्या सन्मानाची क्रिकेट स्पर्धा अर्थातच बत्तीसशिराळा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 चा थरार पाहायला मिळतोय. दरम्यान आतापर्यंत जर पाहिलं तर 10 धावांचं टार्गेट देखील पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे.
एक क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेची वाट आपण बत्तीसशिराळा तालुक्यातील संपूर्ण प्रेक्षक पाहत असतं, त्याचबरोबर संपूर्ण खेळाडू पाहत असते, तशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर 8 संघ सहभागी झालेले होते आणि 8 संघ मालक त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान जर पाहिलं तर 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 31-31 प्लस 4, म्हणजे 4 धावा प्लस करून 31 धावसंख्या, टोटल 31 धावसंख्या झालेली आहे 2 षटकानंतर. म्हणजे 2 षटकामध्ये अतिशय चांगली धावसंख्या जमवलेली आहे शारवी 11 या संघाने. तिसरं षटक घेऊन गोल्डन स्ट्राईकवरती सागर आपल्याला पाहायला मिळेल. समोर जर पाहिलं तर सनीत सर आपले सारखा खेळाडू आणि नॉस्टॅक एंडला जर पाहिलं तर हार्ड हिटर बॅट्समन आहे. हार्ड हिटर नाव आहे सूरज तांबीट, पॉवर हिटर. राऊंड विकेट सागरचं पाहिलं तर वेगवेगळे चेंडू त्याच्या भात्यामध्ये आहेत, कारण यॉर्कर लेनचे चेंडू रिलीज करतो. त्याचबरोबर जर पाहिलं तर वायडिश यॉर्कर, लेंथ बॉल, हा लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच पंच अजय माने सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32-32. स्पर्धेमध्ये पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची ही सायकल, त्याचबरोबर पाहिलं तर ब्रँडेड शूज, समजा ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हा रील स्टार यश. खोलवडपाचा चेंडू बॅक टू दी बॉल ड्राय आपल्याला पाहायला मिळते. करण जाधव याच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत जर पाहिलं तर एक सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळते. खूप छान क्रिकेटची स्पर्धा. आणि आज जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेची चर्चा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे. कारण आज जर पाहिलं तर आपली लिंक देखील आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामधील अनेक प्रेक्षक या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. त्या ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या बी शॉट फसलाय. चेंडू काय होते पाहूया. नो मॅन स्टँड मध्ये ट्रॅव्हल होता. यस, प्रमोद पाटील यांनी अतिशय चांगला प्रयत्न केलेला पाहायला मिळाला, परंतु फेकी पहा, अप्रतिम फेकी आहे, अप्रतिम फेकी पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावा अतिशय चिट्याच्या चपळीने कंप्लीट केलेल्या पाहायला मिळतात. कारण सूरजची विकेट म्हणजे 1,00,000 मोलाची विकेट आहे. कारण सूरज जेव्हा मैदानामध्ये तळपतो ना, तेव्हा मोठमोठ्या गोलंदाजांना अक्षरशः आसमान दाखवणारा तो खेळाडू आहे सूरज तांबीट. परंतु समोर सागर देखील कमी नाहीये मित्रांनो. सागरने अशा अनेक फलंदाजांना 4 मुंड्या चित केलाय असा सागर आहे. बॅटल पाहायला नक्कीच आवडेल. राऊंड विकेट सागर निघालाय. यावेळी पायावरती टाकलाय. पहा सागर किती परफेक्शन किती आहे पहा. नियंत्रित गोलंदाजी, नियंत्रित भेदक मारा. गोलंदाज ट्रॅकवरती सागर आपल्याला पाहायला मिळाला. आता समोर जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवरती सनीत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 तालुक्यातील अनेक मान्यवर, आपल्या कोकरूड नगरीतील अनेक अधिकारी असतील, त्याचबरोबर क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक क्रिकेट प्रेमींचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ते देखील जर पाहिलं तर ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेली आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण तुमच्यामुळे, त्याचबरोबर अनेक बक्षीसदाते ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला अमूल्य योगदान दिलं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. या बी शॉट मध्ये आलाय, फेकून दिलाय सीमा रेखा पार. 32 तालुक्याचा ब्लॅक डायमंड, मी स्वतः नाव दिलंय, ठोकलाय षटकार. काय षटकार होता, अप्रतिम षटकार. थोडासा वाकला चुकला, पहा तो त्याचा आवडता स्ट्रोक आहे, आवडता स्ट्रोक आहे सोळचा. अप्रतिम यार, अप्रतिम विस्फोट. जणू तो वेटच करत होता या चेंडूचा. अजून एकदा पहा वाईड अँगलनी. वाव वाव, खूप छान क्लॅरिटी यार. पावपे तुमचं देखील कौतुक करतो तुमचं पण. अरविंद मस्कर सरांचं देखील आम्ही खूप कौतुक करतो. याला जर पाहिलं तर आपल्याच या भागातील हा तरुण आहे आणि त्याला देखील हक्काचं व्यासपीठ यांनी मिळवून दिलेलं आहे. यावेळी जर पाहिलं तर हा चांगला चेंडू आहे, हा अप्रतिम चेंडू. चांगला कमबॅक सागर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु षटकार डोळ्याचं पार न फेडलं, षटकाराने डोळ्याचं पार न फेडलं. 3 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकानंतर 44-44. सूरजचा तो षटकार खूप नक्कीच डोळ्यामध्ये घर केलं. अजून एकदा आपण पाहूया. नक्कीच पहावा आणि पाहतच राहावा असा षटकार सूरजने ठोकलेला पाहायला मिळाला वाईड अँगलनी. वाव वाव, पहा किती त्याचं परफेक्शन आहे. बॉडी बेंड पहा किती होत आहे. आणि तो पॉपिंग क्रीज मध्ये खेळतोय, तिथून हा चेंडू पिकअप केलेला पाहायला मिळाला. अजून एकदा समोरच्या कॅमेऱ्याने. वाव, किती पिकअप केला. खूप छान क्लॅरिटी यार.
दोन्ही कॅमेरामॅन तुमचं देखील आम्ही कौतुक करतो. टेक्निकल टीम मध्ये अरविंद दादा आहेत, त्याचबरोबर कॅमेरामॅन जर पाहिलं तर मुख्य कॅमेरामॅन पाहायला मिळतोय अभिजित मस्कर, आणि जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये आहे तो कॅमेरामॅन किरण चव्हाण. तुमचं नक्कीच कौतुक करतो, तुमची संपूर्ण टेक्निकल टीम. थँक्यू. जाऊया आपण चौथ्या षटकाच्या दिशेने. गोलंदाज ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते हा देखील मंगलेगावचा सुपरस्टार खेळाडू दत्ता बांबवडे. डान्सिंग डाऊन दी विकेट. सूरज तांबीट थोडंसं पुढे सरसावलेला पाहायला मिळाला. पाठीमागे लॉंग ऑफ रिजन मध्ये विकास आहे, त्यांनी चेंडू पकडला तोपर्यंत एक सिंगल आलेली पाहायला मिळाली. आता नक्कीच मित्रांची जोडी मैदानावर बॅटल पाहायला मिळेल, कारण एका बाजूला जर पाहिलं तर सनीत सरापले आणि समोर जर पाहिलं तर त्याचाच मित्र दत्ता बांबवडे. या दोन खेळाडूंचं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. वाव, अप्रतिम. एक मॅजिक बॉल, स्लोअर बाउन्सर म्हणतो ना, अशा पद्धतीने चेंडू हाताळलेला पाहायला मिळाला. स्लोअर बाउन्सर, एक मॅजिक बॉल, शक्तीपेक्षा युक्त श्रेष्ठ आहे. बॅट्समनला देखील जर पाहिलं तर इम्प्रेस केलं, कारण एक वेगळा चेंडू त्यांनी रिलीज केला. खासियत आहे, रिस्ट दोन्ही बाजूला वळवतो. दत्ता बांबवडे पहा, ऍक्शन रिप्ले देखील आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी आडव्या बॅटीने अप्रतिम स्टुक सजवलाय. वन बाउन्स निघून जातोय, सीमा रेखा पार, आलाय चौकार. यावेळी थोडा अक्रॉस गेलेला पाहायला मिळाला, थोडासा अक्रॉस गेला पहा. वाव वाव, अप्रतिम स्टोक. सनी सर आपले खूप जिद्दी खेळाडू आहे आणि तो जिद्द सोडत नाही, आणि ती जिद्द जर पाहिलं तर विजय पावले सरांच्याकडून त्याला मिळालेली आहे. यावेळी स्विंग अँड मिस, परंतु समोर जर पाहिलं तर जशाच जसं उत्तर, ईट खाशेवा पत्तर से. नाव आहे दत्ता बांबवडे. मांगलेच्या खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण फायनल मध्ये जर पाहिलं तर विरोधी संघामध्ये जर पाहिलं तर मांगल्याचेच खेळाडू पाहायला मिळतात. त्याचबरोबर पाहिलं तर दुरंदेवाडी संघामध्ये देखील मांगल्याचाच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या मैदानावरती जर पाहिलं ना, एकमेकांशी ते विरोधकच. मैदानाच्या बाहेर मित्र, मैदानामध्ये विरोधक. यावेळी शॉट फसलाय. जशाच तसं उत्तर का म्हटलं होतं ना, याचं उत्तम उदाहरण. सेलिब्रेशन तर बनताय भाई. वाव, एक चौकार मारला तर नंतर चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. ऍक्शन रिप्ले पाहूया आपण. ऍक्शन रिप्ले पहा. अप्रतिम 11 चेंडूमध्ये 17 धावांची बहारदार खेळी सोडून सनी सरापले तंबूच्या आश्रयाला परत गेला. धावसंख्या जाऊन पोचली 49. ऍक्शन रिप्ले पहा. थोडासा पुढे गेला तर नंतर हा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलेले चेंडू होता. विनोद माने अप्रतिम झेल पकडला. खूप चांगली गोलंदाजी, खूप छान गोलंदाजी, अप्रतिम. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. विजय पावले यांच्यासोबत वांगी प्रीमियर लीग याच योद्ध्याने गाजवलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती 2025 ची वांगी प्रीमियर लीग, आणि या खेळाडूने गाजवली. विजय पावले यांचा हुकमी इक्का आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. नाव आहे दत्ता बांबवडे. न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत प्रवीण झेंडे सर, गेल्या मॅचचे मॅच विनर खेळाडू. यावेळी पहिले चेंडू होते आडव्या बॅटीने हा स्टुक सजवलेला पाहायला मिळाला. पाठीमागील क्षेत्रामध्ये चेंडू अडवला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू आहे. यस, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये नक्कीच आमचं पॅनल बिझी राहील आणि सॉफ्ट कॉर्नर पंचांनी आउट दिलेले आहे. आपण चेक करूयात. ही विकेट खूप महत्वाची यार ठरेल. क्रिकेट म्हणजे रनआउटची विकेट म्हणजे आत्महत्या ठरली जाते, आणि तिसरे पंच देखील आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. केटी सर, रणवीर स्पोर्ट्स पॅनलच्या माध्यमातून चेक केलं जाईल. पाहूया काय होतंय. अजून एकदा आपण पाहूया. बॅट्समन युटी आउट. मोठा धक्का. गरज होती का या रनची? नक्कीच सूरज पाहिलं तर विचार करेल. क्रिकेट मधील आत्महत्या करून सूरज तंबूच्या आश्रयाला परत गेला. पंचांचं देखील आम्ही कौतुक करतो रणवीर स्पोर्ट्स पॅनलच्या या दोन्ही पंचांचं. नक्कीच जर पाहिलं तर हा खूप क्रुशल निर्णय होता, आणि पंचांनी जर पाहिलं तर सॉफ्ट कॉर्नर ऑलरेडी आउट दिलेला होता. आणि पंचांचं लक्ष किती आहे पहा, किती लक्ष आहे पंचांचं पहा. खूप छान यार. आणि सरांनी, विजय पावले सरांनी देखील पंचांचं नक्कीच कौतुक केलं. आणि नेहमी आमचा प्रयत्न असतो की कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही, हा नेहमी आमचा पण या ठिकाणी प्रयत्न असतो.
कारण जर आमच्या चुकीच्या निर्णयाचा फटका दुसऱ्या संघाला जर बसला तर नक्कीच पंचांना देखील रात्रभर मित्रांनो झोप लागत नाही. कारण पंचांची भूमिका क्रिकेटमध्ये खूप टफ भूमिका मांडली जाते. कारण अनेक गोष्टींना ट्रोल व्हावं लागतं पंचांना. त्यामुळे पंचांची भूमिका सर्वात टफ भूमिका आहे आणि तीच टफ भूमिका पार पडत असताना हे रणवीर स्पोर्ट्स पॅनलचे पंच पाहायला मिळतात. अजय माने सर, रिया शेख सर, सरदार, त्याचबरोबर केटी सर. खूप छान पंचांची भूमिका आणि असाच आशीर्वाद बत्तीसरा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा सर्व खेळाडूंचा आमच्यावरती आहे. त्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. नक्कीच असाच प्रामाणिक प्रयत्न करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न राहील. अमोल गोसावे गोल स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बॅटच्या स्टिकरवरती लागलेला पाहायला मिळाला. दरम्यान नॉस्टकेनला फेकी पाहायला मिळाली. तोपर्यंत एक धाव नक्कीच कंप्लीट झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झालेली पाहायला मिळते. सूरजची विकेट लाख बोलाची होती. धावसंख्या जाऊन पोहोचते 51-51. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळतात ते अमोल गोसावी. समोर प्रवीण झेंडे गेल्या मॅचचे मॅच विनर खेळाडू 40 प्लेचे खेळाडू. गेली मॅच जर पाहिलं तर आपली नौका वादळामध्ये अडकलेली असताना शार्वी 11 या संघाची नौका त्यांनी सही सलामत बाहेर काढली आणि 2 षटकार आपल्या संघाला विजय मिळवून दिला. फायनल मध्ये धडक मारून देणारे खेळाडू प्रवीण झेंडे सर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यावेळी जर पाहिलं तर अप्रतिम चेंडू रिलीज करत असताना अमोल पाहायला मिळत आहेत. वाव, अप्रतिम चेंडू. टप्पा पहा, आउटसाइड द ऑफ स्टंप टप्पा. त्यानंतर चेंडू थोडासा कट होतोय. यावेळी आडव्या बॅटीने वाव वाव हाय अँड हँडसम निघून जातो आमच्या कॅमेरामॅनला मानवंदना देणारा येतो षटकार. पूर्ण चावल है, उसका नाम है प्रवीण झेंडे सर. मॅक्सिमम पहा, पिकअप किती चांगला पिकअप केला. चेंडूवरती नजर पहा. थोडेसे शफल झाले तदनंतर आडव्या बॅटीने वाव वाव. कोणतीच चूक या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये आणि शेवटपर्यंत कॅमेऱ्याने जर पाहिलं चेंडू देखील कव्हर केलेला आहे. वेल डन अभिजित. यावेळी देखील जर पाहिलं तर प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. चेंडू पाठीमागे अडवलाय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. दरम्यान थोडंसं चुकी झालेली पाठीमागे पाहायला मिळेल. त्याचं रूपांतर 3 धावेमध्ये झालेलं पाहायला मिळेल. 4थ्या धावेचा प्रयत्न होतोय का? दरम्यान काय होतंय, काय बिघडतंय? 4थ्या धावेचा प्रयत्न सुरू होता परंतु परत पाठीमागे गेले. या चेंडूवरती 3 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचते 60. शेवटचं षटक सुरू असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 60. यावेळी बॅटची कडा लागलेली पाहायला मिळाली. बॅट्समन जयदीप या ठिकाणी बाद झाले. चेंडू जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून त्यांना मारायचा होता. बॅटिंग जयदीप पाटील बाद झालेले पाहायला मिळाले. नक्कीच अजून एक चेंडू बाकी आहे. तो फेस करण्यासाठी कोणता बॅट्समन आतमध्ये येतोय पहा. चला फास्ट या बॅट्समन. अजून एक चेंडू बाकी आहे. नेक्स्ट बॅटर. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी एक महत्वपूर्ण बॅट्समन अमृत कडवेकडे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला बॅट्समन आहे, एक गुणी खेळाडू. बत्तीसरा तालुक्यातील एक शांत संयमी आणि गुणी खेळाडू अमृत कडवेकर एक महत्वपूर्ण शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी येतोय. हा मॅच बॉल असेल. परंतु समोर जर पाहिलं तर अमोल गोसावी एक चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मध्ये स्लॉकच्या षटकामध्ये शेवटचं हाणामारीचं षटक हाताळत असताना अमोल पाहायला मिळाले. यावेळी जर पाहिलं तर चेंडू लॉंग ऑफ रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. विकास पहा चिट्याच्या चपळाईने वाव वाव. अप्रतिम फिल्डिंग परंतु एक्स्ट्रा एफर्ट द्यायचा होता. दरम्यान जर पाहिलं तर 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 धावा या चेंडूवरती कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली. 1 रन शॉट आहे, 1 रन शॉट आहे. 62 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 63 धावांची आवश्यकता असेल. पंचांचं लक्ष किती आहे पहा. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक रन वरती पंचांचं लक्ष आहे. खूप छान पंचांची भूमिका. थँक्यू. नक्कीच या इनिंग ब्रेक मध्ये आमचा कॅमेरामॅन हे संपूर्ण क्षणचित्र या ठिकाणी टिपेल. पहा, ही संपूर्ण आपला क्रीडा नगरी, क्रिकेटची पंढरी कोखरूड नगरी दाखवत असताना आमचा या ठिकाणी कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळते. आणि ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या माध्यमातून आज कव्हर केली जाते आणि हा संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटची पंढरी स्वर्गीय शिवाजीराव देशमुख क्रीडा नगरी कोखरूड ही संपूर्ण क्रिकेटची पंढरी दाखवत असताना
आमचे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात. हा संपूर्ण नयनरम्य परिसर, ही ऊसाची शेती आपल्याला पाहायला मिळते आणि हा कोकरूड नगरीचा संपूर्ण परिसर, किती क्लॅरिटी पहा. हाय डेफिनेशन कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतात आणि ऑनलाईन प्रेक्षक जे आमच्या कोकरूड नगरीतील पाहत आहेत त्यांना देखील जर पाहिलं तर आनंद होत असेल. चांदोलीचं अभयारण्य आणि या सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या मध्ये हे नेत्रदीपक आणि अतिशय सुंदर भव्य दिव्य क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय शिवाजीराव देशमुख क्रीडा नगरी कोकरूडचं भव्य दिव्य क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ही जर पाहिलं तर शेती आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम अप्रतिम या ठिकाणी संपूर्ण दृश्य या ठिकाणी दाखवलं जाते आमच्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. तीन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा, हे भव्य दिव्य क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याबरोबर हा ट्रॅक्टर देखील दाखवला जातोय. शेतकरी आहे आणि शेतकरी जर पाहिलं तर आपलं काम नेहमी तो प्रामाणिक करणारा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पाहिलं तर सूर्य ढगामध्ये मावळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचमध्ये पाहिलं तर हे योद्धे मैदानामध्ये उतरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माननीय श्री प्रमोद पाटील सिद्धेश्वर फुटवेअरचे मालक, ज्यांनी आपल्या स्पर्धेला बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलरसाठी शूज दिले, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि बत्तीसरा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तर्फे आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी भेट देतात. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धावसंख्या झालेली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना शार्बी 11 या संघाची 62 जिंकण्यासाठी 63 धावांची आवश्यकता असेल. पूर्वार्ध झालाय, आपण जाणार आहोत उत्तरार्धामध्ये. तत्पूर्वी हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी दाखवलं होतं. पंचांची देखील या ठिकाणी चर्चा सुरू आहे. रणवीर स्पोर्ट्स पॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्याची, मॅनेजमेंट करण्याची संधी दिली आणि संधीचं सोनं केलं या पंचांनी. रियाज शेख सर, त्याचबरोबर अजय माने सर. प्रमोद पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यांच्या माध्यमातून सिद्धेश्वर फुटवेअर यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी शूज दिलेले आहेत आणि त्यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान केला. त्यांचा सन्मान विकास जाधव सरांच्या शुभ असते, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. 62 स्कोर झालेला आहे. जिंकण्यासाठी 63 धावांची आवश्यकता आहे. कॅमेरामॅन, हा सन्मान तुम्ही या ठिकाणी कव्हर करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज आणि जर पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याचा किताब दिला. प्रमोद पाटील सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान घेतलेला आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या स्पर्धेला अनमोल योगदान दिलं. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. असंच योगदान यापुढे देखील राहील, यामध्ये कोणतीही शंका नाही. थँक्यू सर, तुमच्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झाला, या स्पर्धेची शोभा वाढवली. थँक्यू. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्ध झालाय, उत्तरार्धामध्ये जाऊया, जिथे जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आव्हान ठेवलेलं आहे ते 63 धावांचं. ते आव्हान पेलण्यासाठी दत्ता बांबवडे आणि नॉस्टेक एंडला आपल्याला पाहायला मिळत होतो ओमकार. गोलंदाज ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत सनी सर आपले. पहिला बॉल कट केलाय पाठीमागे, चुकीला माफी नाही, निघून जातोय सीमा रेखा पार, आलाय चौकार. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही मित्रांनो. चेंडू थोडासा टर्न झाला आणि विथ द टर्न हा चौकार ठोकलेला पाहायला मिळाला. दरम्यान संदीप पाटील, पोलीस पाटील खिरवडे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान घेतला जातोय. सुमनाथ भाऊ नायकवडी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान घेतला जातोय आणि बरोबर हातामध्ये झेल, लड्डू झेल, जशास तसं उत्तर. सेलिब्रेशन मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळते. फनी मुवमेंट. सनीची विकेट दत्तांनी घेतली आणि दत्ताची विकेट सनीने घेतली.
चौकाराची आवश्यकता आहे. अक्षय डिसले ऍक्शन रिप्ले पहा. फुल टॉस होता, वेग होता जरूर, परंतु त्याच्यावरती देखील स्वार झालेला पाहायला मिळाला. अक्षय वाव, अप्रतिम स्ट्रोक, देखना दर्जेदार स्ट्रोक, निघून गेला सीमारेखा पार. अप्रतिम चौकार आलेला पाहायला मिळाला. ज्या चौकाराची आवश्यकता होती तोच चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. अक्षय डिसलेने देखील हात खोललेले आहेत आणि अक्षय डिसले जर मैदानामध्ये तळपला तर नक्कीच हा सामना देखील आपल्या खिशामध्ये टाकू शकतो, असा हा एक खेळ आहे. चला आतमध्ये बॉल द्या. 32व्या ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 दिवसीय क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभ मेळा स्वर्गीय शिवाजीराव देशमुख क्रीडा नगरी कोकरूड येथे आपल्याला पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला, अनुभवायला मिळाला. जुना बॉल असेल तर आतमध्ये टाका. ज्यांच्याकडे जुने बॉल आहेत तुम्ही आतमध्ये टाका. पंच आपल्याकडे ते चेंडू ठेवतील याची नोंद घ्या प्लीज. ज्यांच्याकडे जुने बॉल असतील ते तुम्ही प्लीज आतमध्ये द्या. या अगोदर चेंडूवरती अप्रतिम चौकार आलेला पाहायला मिळाला. अक्षय आणि ओमकार याला स्वतःवरती जबाबदारी नक्कीच घ्यावी लागेल, कारण समोर जर पाहिलं तर विजय पावले सारखे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रफ्तार कराच्या सांगली एक्सप्रेस, सांगली जिल्ह्याचा ब्रँड अँबॅसिडर, क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर आहे. चेंडूला नक्कीच सन्मान दिलाय. बॅक ऑफ द हँड, चेंडू थोडासा हवेमध्ये स्विंग झालेला आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले जर पाहिला ना तर पहा ती किती कला आहे, म्हणजे त्या ती कला शिकण्यासाठी पावलेने किती मेहनत घेतली असेल. पहा पहा, बॅक ऑफ द हँड, वाव वाव. ही कला त्यांनी शिकायसाठी आहे ना जवळजवळ 20-25 वर्ष मेहनत घेतलेली आहे आणि प्रामाणिक मेहनत. वेक, भन्नाट वेक, क्लीन बोल्ड, चारी मुंड्या चित, सांगली एक्सप्रेस, मांगले गावचा ठाण्या वाघ. शेवटच्या चेंडूवरती मला सांगली जिल्ह्याचा ब्रँड अँबॅसिडर आणि रफ्तार कराच्या सांगली एक्सप्रेस म्हणून का नाव दिले ना याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिलं. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, वेग, भन्नाट वेग पाहायला मिळाला. थोडासा पुढे सरसावला आणि वाव, हीच खासियत आहे. बॅल्स रिमूव्ह. 2 षटकात समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 14. आपण जाऊया मुख्य काही आपण या ठिकाणी सन्मान घेणार आहोत, तर कमेंट बॉक्स मध्ये विकास जाधव सरांच्याकडे जाऊयात. अच्छा, या अंतिम सामन्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय बाळासाहेब पाटील दादा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी मी निमंत्रित करतोय आमिर भैया आणि अमरांना. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय बाळासाहेब पाटील दादा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. म्हणजे या वयात देखील त्यांचं क्रिकेटवरती असणारं प्रेम या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. जरा कॅमेरा इकडे फिरवायचा आहे, कॅमेरामन. सन्माननीय बाळासाहेब पाटील दादा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, त्याचबरोबर क्रिकेटवाला व्यक्तिमत्व आमिर भैया यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. यानंतर पुढचा सन्मान केला जातोय सन्माननीय अनिलराव देशमुख काका यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. शिवतेज उद्योग समूहाचे नेते सन्माननीय अनिलराव देशमुख काका यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. हा सन्मान अमर अण्णा आणि आमिर भैया या दोघांच्या शुभ हस्ते केला जातोय. शिवतेज उद्योग समूहाचे नेते सन्माननीय अनिलराव देशमुख काका यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद काका. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहात. त्याचबरोबर पुढचा सन्मान सन्माननीय अंकुश नांगरे भाऊ, कोकरूड ग्रामपंचायतीचे विद्यमान डेप्युटी सरपंच उपसरपंच सन्माननीय अंकुश नांगरे भाऊ यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. अंकुश भाऊ, आपणास विनंती असेल की या ठिकाणी यायचं आहे ना, हा सन्मान 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपण स्वीकारायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे कोकरूड गावचे विद्यमान डेप्युटी सरपंच सन्माननीय अंकुश नांगरे भाऊ यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. यानंतर पुढचा सन्मान केला जातोय तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सन्माननीय एस पाटील सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सर, आपण या ठिकाणी यायचं आहे ना, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय एस पाटील सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अमर जाधवांना त्याचबरोबर आमिर भैया यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय.
यानंतर पुढचा सन्मान केला जातोय सन्माननीय विकासराव देशमुख चाचा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. एक क्रिकेट व्यक्तिमत्व आणि क्रिकेट एकेकाळी या ठिकाणी मलकापूर पर्यंत चालत जाऊन ज्यांनी क्रिकेट खेळलंय ते विकासराव देशमुख चाचा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आमिर भाई आणि अमर अण्णा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. क्रिकेट कोकरूडचं जगवलं आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलं अशी व्यक्तिमत्व या कोकरूडला लाभली म्हणून खऱ्या अर्थानं क्रिकेट जिवंत राहिले. यानंतर पुढचा सन्मान केला जातोय आमचे मार्गदर्शक त्याचबरोबर कोकरूड गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मोहन पाटील बापू यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय मोहन पाटील बापू आपणास विनंती असेल की आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय मोहन पाटील बापू क्रिकेटचं आवड असणारं व्यक्तिमत्व कोकरूड गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मोहन पाटील बापू यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. धन्यवाद. धावसंख्या 22 आपल्याला पाहायला मिळते. तर म्हणजे एक अप्रतिम चौकार आलेला पाहायला मिळाला. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. फुलटॉस बॉल थोडासा आडव्या बॅटिंग ह्या स्टोकचा जवळ जाऊन चेंडूचं पाहिलं अलॉंग दी कार्पेट पाठीमागे निघून जातोय. राहुल पाटील आपल्याला पाहायला मिळेल. बॅकअप जर पाहिलं तर सुरेश तांबेड्याचा अतिशय चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोचते 24. फायनल मॅच जशी होईल तर आपण स्टंप कोणी उपटायचे नाहीत. या स्टंप जर पाहिलं तर इथेच असतील याची नोंद घ्या. आपल्याला खेळण्यासाठी साळुंगे साहेब थँक्यू. तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी भेट दिली. अनमोल मार्गदर्शन तुमचं आम्हाला मिळालं. थँक्यू 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 सर. नक्कीच आपल्या संपूर्ण 32 शिळा प्रीमियर लीगचं नक्कीच त्यांनी कौतुक केलं आणि आज साळुंगे साहेब आमच्यासोबत जुडले गेले. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सर. नक्कीच त्यांनी शुभेच्छा दिल्या. आज जर पाहिलं तर गडचिरोली सारख्या नक्षलवादी जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलंय. पंतप्रधानांच्या सोबत बॉडीगार्ड म्हणून त्यांनी 10 वर्ष काम केलंय आणि व्हॉलीबॉलचे आंतरराष्ट्रीय खेळाडू पाकिस्तानला देखील त्यांनी हरवलेलं आहे. त्याचबरोबर पाहिलं तर आज नक्षलवाद मार्च महिन्यापर्यंत पूर्ण नष्ट संपवण्याचा इरादा त्यांनी केलेला आहे आणि ते संपवणार देखील आहे. महत्वपूर्ण जबाबदारी आमच्या कराड तालुक्याचं नेतृत्व साळुंके साहेब यांना ही जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. ते देखील एक मोठं व्यक्तिमत्व आमच्या स्पर्धेसाठी जुडलं गेलं. त्यांनी स्पर्धेमध्ये अनमोल मार्गदर्शन केलं. त्यांचं थँक्यू व्हेरी मच. हार्दिक स्वागत साहेबांना. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आज या स्पर्धेचा विजय झालाय. आमच्या 32 शिळा असोसिएशनचा विजय झालाय. बॅक ऑफ द हँड नक्कीच षटक देखील या ठिकाणी समाप्त झालेलं पाहायला मिळालं. तर तिसरं आणि तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचते 25-25. आता रन ऑफ इक्वेशन सांगूयात आपण. चेंडू शिल्लक असतील 12 अडतीचं समीकरण आहे. शक्य असं काही नाही कारण जर पाहिलं तर मैदानामध्ये करण जाधव मूर्ती लहान कीर्ती महान बॅटिंग पॉवर पे 12-38 म्हणल्यावर शक्य आहे. करण जाधव आणि त्याच्या बरोबर जर पाहिलं तर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार आणि गुलनज ट्रॅकवरती अजून एक मोठं नाव एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच प्रवीण शेंडे सर. परंतु 12-38 म्हणल्यावर शक्य आहे. हाय व्होल्टेज मुकाबला 32 शिळा ग्रामीण प्रीमियर लीग मधील फायनलचा थरार. पर्व पाचवं पर्व अतिशय आनंदामध्ये आज संपन्न होत आहे आणि अभिमान वाटतोय आमच्या 32 शिळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला की आज हे संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आज यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. खूप छान. पहिला बॉल अप्रतिम यार अप्रतिम बॉल. कौतुक करावं तेवढं थोडं प्रवीण झेंडे सरांचं. खेळाडूंनी खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. आज पाहिलं तर क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत. नुसते पाहिलेले नाहीत तर त्या पावसामध्ये चिंब भिजलेले खेळाडू आहेत. म्हणजे रबर बॉल पासून त्यांनी क्रिकेटची सुरुवात केलेली आहे. आज लॉंग फॉर्मॅट मधून शॉर्ट फॉर्मॅट मध्ये ते आलेत. म्हणजे अनेक चढ उतार त्यांनी पाहिलेले आपल्या आयुष्यामध्ये. प्रवीण झेंडे सर.
मॅचला कलाटणी देणारे षटक हाताळत असताना प्रवीण झेंडे सर आपल्याला पाहायला मिळतात. लेग स्टिकच्या वरून चेंडू रिलीज झाला. पंच अजय माने सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. या षटकामध्ये पाहिलं तर बॅटिंग पावत्याचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. 10 धावांचं टार्गेट देखील आपण दिलेलं आहे. चेंज ऑफ पेस पहा. गती परिवर्तन बॅट्समनला जर पाहिलं तर चारी मुंड्यात चित केलेलं पाहायला मिळालं. खासियत आहे प्रवीण झेंडे सरांची. हा चेंडू टर्न केला. रिचचा अतिशय चांगला वापर म्हणजे आपल्या मनगडाचा आपण गोलंदाजी करत असताना देखील वापर करू शकतो. फिंगरचा देखील बोटांची देखील जादू दाखवू शकतो. याचं उत्तम उदाहरण याची देही याची डोळा दाखवत असताना प्रवीण झेंडे सर तुम्हाला सलाम आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंच्या साठी तुम्ही आदर्श आहात. नेहमी आज अनेक तरुण जर पाहिलं तर अप्रतिम स्ट्रोक दिखून जातोय. सीमा रेखा पार आलाय षटकार. या अगोदर चेंडूवरती जर पाहिलं तर ओमकार पडला परंतु तदनंतर उठला आणि यशस्वी झाला. वाव षटकार अप्रतिम षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. जुना बॉल आतमध्ये द्या. आज जर पाहिलं तर अनेक तरुण अनेक लहान मुलं मोबाईलच्या आणि वाईट व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकलेली असताना प्रवीण झेंडे सर असतील त्याचबरोबर पाहिलं तर विजय पावले धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावसंख्या झालेली आहे. आज जर पाहिलं तर अशा स्थितीमध्ये विजय पावले सर असतील प्रवीण झेंडे सर असतील एक आदर्श निर्माण करतायत. जुना बॉल कुणाकडे असेल तर द्यायचा आहे. जुना बॉल कुणाकडे असेल तर आतमध्ये फेकायचा आहे. नक्कीच अमित पाटील सरांनी जसा दम दिला ना तसा जुना बॉल बरोबर आतमध्ये आला. अमित पाटील सरांनी खूप या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे. लिगामेंटचा प्रॉब्लेम होता. स्वतः या मैदानावरती खूप मेहनत घेतली अमितनी आणि आज जर पाहिलं तर अतिशय चांगली कडक शिस्त अमित सरांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहायला मिळाली. खूप छान. यावी समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड ठोकलाय षटकार. वाव अप्रतिम. मॅच ऑन गेम ऑन. तेच क्रिकेट आहे. क्रिकेट हा खेळ अनिश्चितता मानला जातो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि यावेळी रंग बदलतोय आणि रंग बदलणारा पेंटर आहे. नाव आहे ओमकार. बॅक टू बॅक 2 षटकार. सामन्याचं समीकरण थोडस वेगळं पाहायला मिळेल कारण आता रनअप इक्वेशन आपण सांगूयात. 8 चेंडू 24 धावा. बोनसच्या देखील 4 धावा या ठिकाणी आपण ऍड करणार आहोत शेवटच्या क्षणी. प्रवीण झेंडे सर ओव्हर द विकेट. यावेळी देखील जर पाहिलं तर हा प्रॉपर टायमिंग झालेला नाही. पाठीमागे सूरज तांबीड सारखा खेळ आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. फेकी पहा. अप्रतिम फेकी बाउंड्री लाईन वरून सूरज तांबीड याच्या माध्यमातून. वाव. कोणताही खेळाडू जर पाहिलं तर हार मानायला तयार नाहीये कारण निमित्त आहे 32वा ग्रामीण प्रीमियर लीग आणि ग्रामीण प्रीमियर लीगचा चमचमती प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कोण घेऊन जाते आपण पाहूया. प्रत्येकाचं स्वप्न आहे त्यासाठी चाललेली ही चढाओढ. समोर मूर्ती लहान कीर्ती महान. करण जाधव एक महत्वपूर्ण चेंडू फेस करण्यासाठी. चांगला बॉल. अप्रतिम बॉल. हा चेंडू खूप महत्वाचा होता. अप्रतिम चेंडू हाताळला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणं गरजेचं होतं परंतु झालेलं नाहीये. 45 धावसंख्या झालेली आहे. 4 ऍड करून 45 टोटल धावसंख्या झालेली आहे. आता आपण इक्वेशन सांगूयात. चेंडू शिल्लक असतील 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 18 धावा 6 चेंडू. काय होतंय काय बिघडतंय. मॅच ऑन आहे कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा मानला जातो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो. त्याचमुळे असंख्य भारतीयांच्या हृदयावरती राज करतोय हा खेळ. आता नक्कीच जो चांगला खेळणार तो जिंकणार. जसं म्हटलं जातं ना जो जीता वही सिकंदर कोण बनणार. धुरंदेवाडी संघ की शारवी 11 पाडी संघ. पाहूया. फक्त 6 चेंडू बाकी आहेत. संपूर्ण परिसर पाहायला मिळते. त्याचबरोबर हे व्यासपीठ देखील आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय आमदार शिवाजीराव देशमुख क्रीडांगण कोखरूडची ही क्रीडा नगरी. त्याचबरोबर क्रिकेटची पंढरी चमचमती ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीजची ही सायकल आणि हे भव्य दिव्य व्यासपीठावरती विराजमान झालेली ही संपूर्ण आमची कला क्रीडा सांस्कृतिक
शैक्षणिक क्षेत्रातील संपूर्ण ही मंडळी आणि यांच्यामुळेच आज या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. हे संपूर्ण प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळते. या प्रेक्षक राजाने ही संपूर्ण स्पर्धा आज डोक्यावरती घेतली. ऑनलाईन प्रेक्षकांनी देखील जर पाहिलं तर भरघोस प्रतिसाद आमच्या संपूर्ण स्पर्धेला दिला. त्याबद्दल ऑनलाईन प्रेक्षकांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतो. जागा मिळेल तिथे प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान स्पर्धा. डीजे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेटची स्पर्धा आणि या त्याचबरोबर हा रील स्टार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. स्पर्धेमध्ये कोणतीच कमतरता ठेवली नाही. पुन्हा एकदा 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज ट्रॅक होती प्रवीण पाहायला मिळते. समोर जर पाहिलं तर बॅटर पाहायला मिळतोय जो चमत्कारिक खेळाडू आहे. नाव आहे करण जाधव. 6 चेंडू 18 धावा 6 चेंडू. चॅम्पियन कोण बनणार? शारवी लावून पाडळी की दुरंदेवाडी वॉरियर? कारण 6 चेंडू 18 धावा म्हणजे शक्य आव्हान आहे. कारण आता नक्कीच आपण घाबरून चालणार नाही. म्हटलं जातं ना डर के आगे जीत आहे. तर कोणता संघ जिंकतोय पाहूया. इनसाइड आउटचा फटका. चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आता 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 16 धावा 5 चेंडू. 32 ग्रामीण प्रीमियर लीगचा फायनलचा थरार पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मुकाबला. जशी फायनल पाहायची होती तशीच फायनल पाहायला मिळालेली आहे. हा ट्रॅकर परंतु या चेंडूवरती मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं. आणि स्ट्राईक वरती जर पाहिलं तर ओमकारने स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. कारण हा चेंडू ओमकारने अतिशय चांगल्या रीत्या पिकअप केला असता. परंतु गोलंदाज स्ट्राईक वरती जर पाहिलं तर अनुभवी खेळाडू आहे प्रवीण. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतील. क्रिकेटचा तगडा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 11 चेंडू 21 धावांच्या वरती ओमकार खेळतोय. मॅच फिनिश करेल का? मॅच फिनिशरची भूमिका अनेक वेळा त्यांनी पार पाडलेली आहे ओमकारने. 4 चेंडू मध्ये 15 ची आवश्यकता आहे. 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. अशा भरपूर वेळा जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमने मॅचेस जिंकलेल्या आहेत. परंतु जर गोलंदाज हुशार, चतुर आणि चाणक्य असेल ना तर ही मॅच देखील डिफेंड करू शकतो. दोन्ही संघाचं पारड जड आहे. यावेळी बॅटीची कडा. चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत आहे. चेंडू स्टॉप केला जातो. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि विकेट सॅक्रिफाईस झालेली आपल्याला पाहायला मिळाली. ती करणची विकेट सॅक्रिफाईस झालेली पाहायला मिळाली. 1 धाव नक्कीच आलेली आहे. आता 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता असेल. 14. 3 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 32 प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे 2026 पर्व 5वे. या संपूर्ण स्पर्धेची जर पाहिलं तर तयारी जवळजवळ 2 महिने सुरू होती. 2-3 महिने या संपूर्ण स्पर्धेची तयारी सुरू होती. आणि आज जर पाहिलं तर अथक मेहनत घेऊन या आयोजन कमिटीने ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करून दाखवलेली आहे. स्पर्धेचे काही शेवटचे चेंडू, शेवटचे क्षण. आडव्या बॅटीने अप्रतिम स्ट्रोक सजवलाय. सजवला निघून जातोय. सीमा रेखा पार. आलाय षटकार. हार मानण्यास तयार नाहीये. नाव आहे ओमकार. अनेक वेळा मॅच फिनिशरची भूमिका पार पाडणारा मांगलेगावचा योद्धा ओमकारच्या बॅटीतून आला षटकार. बॉल आतमध्ये द्या. कोणाकडे बॉल असेल तर आतमध्ये द्या. जुना बॉल असेल तर आतमध्ये द्या प्लीज. काय मॅच आहे. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. मित्रांनो फायनलचा थरा आवडला असेल तर दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. धन्यवाद. थँक्यू. आता चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 8 धावा 2 चेंडू. काय होतंय, काय बिघडतंय पाहूया. चॅम्पियन कोण बनणार? कारण हाय व्होल्टेज मुकाबला. जसा फायनल पाहायला हवा होता तसाच फायनल आपल्याला पाहायला मिळतोय. कोणताही संघ हार मानण्यास तयार नाहीये. दोन्ही संघांचं आम्ही कौतुक करतो. एका वॉरियर प्रमाणे लढतोय. आणि न्यू बॅटर येतोय अर्थातच राहुल पावले. विजय पावले याचा छोटा बंधू राहुल पावले. विजय पावले एस्टनच्या पाठीमागे राहुल पावले जर पाहिलं तर नॉस्ट्राक एंडला बॅटिंग मार्कवर पाहायला मिळतोय. अप्रतिम स्पर्धा. यावी स्विंग अँड मिस. प्रवीण अप्रतिम. एक महत्वपूर्ण चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू लाख मोलाचा होता आणि हा चेंडू मिस झालेला पाहायला मिळाला. ओमकार
चेंडू बॅटीच्या खालून निघून गेला, थोडासा टर्न झाला, काटा बदला, सबमरीन बॉल. ऍक्शन रिप्ले पहा. 32 ग्रामीण प्रीमियर लीगचा चॅम्पियन. फुल टॉस बॉल आणि षटकार ठोकला, हरकत नाही, परंतु एका धावेनी अर्थातच शार्बी 11 हा संघ चॅम्पियन ठरलाय. अभिनंदन शार्बी 11. स्टंप नेऊ नका. 8 धावा पाहिजे होत्या राहुल. 8 पाहिजे होत्या राहुल. 8 धावा पाहिजे होत्या. 3 रन काउंट करून या ठिकाणी 8 धावा पाहिजे. तुमचा 12वा खेळाडू समर्शन कक्षामध्ये आहे भावा. 12वा खेळाडू. थँक्यू. 32 ग्रामीण प्रीमियर लीग चॅम्पियन संघ ठरलाय शार्बी 11 पाडी. चला स्टंप द्या. बत्तीसरा ग्रामीण प्रीमियर लीगचा फायनलचा थरार पाहायला मिळाला आणि अर्थातच शार्बी 11 हा संघ ठरला चॅम्पियनचा. पहिल्या क्रमांकाचा मानकरी. स्टंप